शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयावर आता पुन्हा एकदा मोर्चा आंदोलन चालू झाले आहे। आपल्यावर बोलण्यासाठी काही कार्यकर्ते आहेत आणि शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत रद्द व्हावा यासाठी काय सांगता की आपण शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा? शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे। हा गरज नसणारा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। फक्त अलाइनमेंट बदलतो, निवडणुकीच्या आधी हे घोषणा करते की शक्तीपीठ महामार्ग रद्द केला, परंतु निवडणुकीनंतर आलेल्या पाशवी बहुमताच्या जोरावर हे फडणवीस सरकार पुन्हा शेतकऱ्यांच्यावर हा महामार्ग लादायचा प्रयत्न करते। त्याचप्रमाणे मोजणीसाठी जे शेतकऱ्यांनी अडवलं परभणीमध्ये, त्या महिलांच्यावर अत्यंत इंग्रज सुद्धा चांगले अशा पद्धतीने या महाराष्ट्र शासनानं पोलिसांनी अत्याचार केलेला आहे। त्याच्या निषेधासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत व या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। धन्यवाद। शक्तीपीठ महामार्गाचे अलाइनमेंट बदलली, आता तुम्ही एक नवीन घोषणा काढली की अलाइनमेंट नको, मुख्यमंत्री बदला। खरं म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर चंदगडकरांना खुश करण्यासाठी चंदगडच्या आमदारांनी मागणी केली म्हणून अलाइनमेंट बदललं, परंतु अलाइनमेंट जे बदललेलं आहे त्याचं अजून काही नोटिफिकेशन निघालेलं नाही। माझी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, अलाइनमेंट बदलत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतः राजीनामा द्या। कारण शेतकऱ्यांच्या जमिनी जर रस्त्याखाली मोठ्या मोठ्या प्रकल्पाखाली घालून जर शेतकऱ्यांना तुम्ही भुके कंगाल करणार असाल, त्यांना जर भूमिहीन करणार असाल, तर शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यापेक्षा तुम्हीच या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आहे त्याचा राजीनामा द्यावा आणि अलाइनमेंट बदलू नये। तर अलाइनमेंट बदलण्यापेक्षा माझ्या महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्री बदलावा। कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी ही नवीन मागणी केली आहे की आता अलाइनमेंट बदलल्यापेक्षा हे मुख्यमंत्री बदलावे आणि शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचे पुन्हा एकदा दर्शवलं आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।